पुढची बातमी बघूयात। शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसीच्या मैदानावरती होणार आहे। शिंदे गटासाठी बीकेसी मधलं मैदान आता फायनल झालेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये होणारा हा तिसरा दसरा मेळावा असेल। या मेळाव्यासाठी तब्बल 40,000 शिवसैनिकांची आसन व्यवस्था करण्यात येते आहे। आणि याविषयी बोलूयात, अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, सुरुवातीच्या 2 मेळाव्यांच्या वेळेला आपण मैदान नेमकं कोण मारणार अशी चुरस बघितलेली होती। आता शिंदे गट बीकेसी मधलं मैदान फायनल करतोय। यामिनी, गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर आझाद मैदान या ठिकाणी शिंदे गटाचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला होता। त्या आदल्या वर्षी म्हणजे पहिलंच वर्ष फुटीनंतरचं होतं, त्यावेळी देखील बीकेसी या मैदानामध्ये हा मेळावा झाला होता। या वर्षीचं तिसरं वर्ष आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा मेळावा आयोजित केला जातोय आणि त्यांच्या भाषण ऐकण्यासाठी यावर्षी बीकेसी मध्ये जावं लागणार आहे। त्यांच्या बरोबर असलेल्या सगळ्या शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना। बीकेसी हे मैदान का फायनल केलं तर त्या ठिकाणी आसपास येण्या जाण्याच्या सोयी प्रचंड उपलब्ध आहे। दुसरीकडे पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित उपलब्ध आहे आणि सुरक्षा व्यवस्था देखील चांगली ठेवता येते। यासाठी यावर्षी आझाद मैदान नसून तर बीकेसी हे मैदान फायनलाइज केलेलं आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आणि थोडं आज ते उद्यापासून त्या ठिकाणी नवरात्राच्या मध्ये नवीन ज्या बीकेसी मैदानामध्ये दसरा मेळाव्याची तयारी सुरू करण्यात। अगदी अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।